त्यांचं लक्ष महाराष्ट्र इतकी ट्रिलियन, महाराष्ट्र तितके ट्रिलियन, महाराष्ट्र 5 ट्रिलियन. अहो कुठे घेऊन चाललात महाराष्ट्राला? आम्ही अजून अंधारातच आहे. हे म्हणाले आम्ही मंगळावर चाललो, इकडे चाललो, एवढी इन्व्हेस्टमेंट आणली, तितकी इन्व्हेस्टमेंट आणली, इतका रोजगार मिळणार आहे. जंगल में मोर नाचा, देखा किसने? जंगल में मोर नाचा, देखा किसने? महोदय, आजच्या या सभेच्या या अभिभाषणाच्या अनुषंगानं महाराष्ट्रामध्ये परकीय गुंतवणुकीची खूप चांगली चर्चा माननीय राज्यपाल यांनी केली आहे. 24-25 मध्ये 1,74,875 कोटी, 1,74,875 कोटी इतकी मोठी गुंतवणूक राज्यात झाली म्हणाले. 25-26 मध्ये 91,337 कोटी इतकी परकीय गुंतवणूक राज्यामध्ये आली आणि 2026च्या जानेवारीमध्ये 30 लाख कोटी इतकी रुपयाची गुंतवणूक सामंजस्य करार केल्याची मोठी बातमी आपल्याला दिलेली आहे. यामुळं 40 लाख रोजगार निर्माण होणार आहेत. 2025 मध्ये 25-26च्या अनुषंगानं 50 लाख इतके रोजगार निर्माण करायचं उद्दिष्ट ठरवलेलं आहे. अध्यक्ष महोदय, किती चक्रावून सोडलेले आकडे थे, चक्रावून जातो माणूस की इतकी मोठी परकीय गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये होत आहे. महाराष्ट्र कुठे चाललेला आहे आणि इतका मोठा जो काही रोजगार आहे 40 लाख 50 लाख म्हणजे जवळपास 90 लाख इतका रोजगार या गुंतवणुकीमधून मिळणार आहे. अध्यक्ष महाराज, हे खरं आहे? हे सत्य आहे? नुसत्या गुंतवणुकीचे मोठमोठाले आकडे, मंत्री महोदय, मोठमोठाले आकडे गुंतवणुकीचे. तुम्ही यवतमाळचे आहात, मी बुलढाण्याचा आहे, वाशिम, नंदुरबार, धुळे. आताच या नंदुरबारचे जे आमदार आहेत, आज पडवी साहेबांनी परिस्थिती सांगितली, किती विदारक आहे. एकीकडे महाराष्ट्राला 5 ट्रिलियन्स करायला निघालात तुम्ही आणि ग्रामीण महाराष्ट्राचं, विदर्भाचं, माझ्या जिल्ह्याचं, माझ्या तालुक्याचं, मेहकरचं, तुमच्या जिल्ह्याचं, विदर्भाचं काय स्थिती आहे, काय परिस्थिती आहे. आणि ही सगळी परिस्थिती पाहिली तर मला कवी खुल्लट आहेत आपल्या अकोल्याचे, त्यांनी असं म्हटलेलं आहे, कोणी गेलं चंद्रावर, कोणी गेलं चंद्रावर, कोणी मंगळ ओलांडला, कोणी गेलं चंद्रावर, कोणी मंगळ ओलांडला, आम्ही चाफलतो अंधारात, सूर्य कठी गलांडला. आम्ही अजून अंधारातच आहे. हे म्हणाले आम्ही मंगळावर चाललो, इकडे चाललो, एवढी इन्व्हेस्टमेंट आणली, तितकी इन्व्हेस्टमेंट आणली, इतका रोजगार मिळणार आहे. जंगल में मोर नाचा, देखा किसने? सगळ्या बोलाचीच भात आणि बोलाचीच कडी, हा जो प्रकार आहे. आणि हा विशेषतः अध्यक्ष महोदय, माननीय मुख्यमंत्री जे विदर्भाचे आहेत त्यांच्या काळात होत आहे. आता माननीय मुख्यमंत्री काय नवीन नाही आहेत, 5 वर्ष आणि हे आता 6 वर्ष मुख्यमंत्री आणि त्यापूर्वी ते 2.5 वर्ष उपमुख्यमंत्री होते. 8.5 वर्ष हे विदर्भाचं नेतृत्व आहे आपलं. खरं म्हणजे त्यांनी समृद्धी महामार्ग आणला, चांगली गोष्ट केली. स्टील जो गडचिरोलीला स्टील हब केला, चांगली गोष्ट आहे, कौतुक आहे, अभिनंदन आहे. विदर्भ आणि जो काही उर्वरित महाराष्ट्राचा सेतू समृद्धीच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्र्यांनी जो उभारला त्याच्याबद्दल मी जाहीर या सभागृहामध्ये त्यांचं अभिनंदन करतो. मात्र हे करून मुख्यमंत्री महोदय स्वस्थ बसलेले आहेत. त्यांनी त्यांचं लक्ष महाराष्ट्र इतकी ट्रिलियन, महाराष्ट्र तितके ट्रिलियन, महाराष्ट्र 5 ट्रिलियन. अहो कुठे घेऊन चाललात महाराष्ट्राला? मी नेहमी सांगतो, महाराष्ट्र हा 3-4 जिल्ह्यांचा एक महाराष्ट्र आहे आणि 28-29 जिल्ह्याचा दुसरा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्राचं, माझ्या जिल्ह्याचं, माझ्या तालुक्याचं पर कॅपिटा उत्पन्न जे आहे, दरडोई उत्पन्न हे 1 लाखाच्या घरात आहे. मुनगंटीवार साहेब, तुम्ही विदर्भाची चळवळीचे, तुम्ही मुख्यमंत्री महोदय BT देशमुख, तुमची भाषणं आम्ही ऐकायचो. विदर्भ आणि मराठवाड्याचं समन्यायी वाटप करण्याची भाषा त्या काळामध्ये आम्ही स्वतः सभागृहामध्ये तुमची भाषणं ऐकायचो. हे समन्यायी वाटप आता कुठे गेलं सावरकर साहेब? हे समन्यायी वाटप, एवढी मोठी इंडस्ट्री, एवढी मोठी गुंतवणूक, एवढा मोठा रोजगार येतो, गेला कुठे तो? हा रोजगार कुठे? मुनगंटीवार साहेब, मला तुम्हाला प्रश्न आहे अध्यक्ष महोदय, हा तुमचा प्रश्न आहे. तुम्ही आपण सगळेजण मिळून महाराष्ट्र शासनाला विचारू आणि याचं जे समन्यायी वाटप आहे ते समन्यायी वाटप या ठिकाणी झालं पाहिजे. औद्योगिकीकरणाचा विषय सगळीकडे होतो. अहो अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रामध्ये अजून MIDCs नाहीत, ग्रामीण भागामध्ये औद्योगिक महामंडळ नाहीत, औद्योगिक शहरं नाहीत. माझ्या मतदारसंघामध्ये मेहकरचं जे औद्योगिक हे होतं, MIDC होती, त्याचं अतिक्रमण काढलं. ते अतिक्रमण काढल्यानंतर तिथे पुन्हा ते जे नवीन प्लॉट वितरित करण्यासाठी यांच्याकडे अधिकारी नाही. तो वेलारसू नावाचा CO आहे, तो कुठे बसतो माहिती नाही. त्यांना फोन केला मी, बेजबाबदार आहेत हे सगळे. साहेब, हे MIDCचे जे अधिकारी आहेत यांच्यावरती इन्क्वायरी लावा.
यांनी MIDC सुधारणा केली नाही, त्या भागामध्ये शेतकऱ्यांचे काही प्रोजेक्ट उभे केले नाही, नवीन उद्योग आणले नाहीत, रोजगार उभा केला नाही आणि म्हणून MIDC उभं न करणं, रोजगार निर्माण न करणं, त्या भागाचा बॅकलॉग त्या तसाच ठेवणं, याला जबाबदार हे अधिकारी सुद्धा आहेत. आणि म्हणून अजून सुद्धा माझ्या MIDCचं काम त्यांनी प्लॉट वितरणाचं कामच केलं नाही. 40-45 वर्षापूर्वीची MIDC झाली, तिची परिस्थिती अद्याप आहे. आणि म्हणे महाराष्ट्राला म्हणे कुठं नेत आहेत, नका कुठे नेऊ आम्हाला, आमच्या बेसिक सुविधा त्या ठिकाणी करा. बळीराजा शेत रस्ते या संदर्भामध्ये मला बोलायचं आहे. अध्यक्ष महोदय मला बोलू द्या, कारण काय हा बोलण्यासाठीचा उचित प्रस्ताव आहे, पुन्हा आपल्याला वेळ मिळत नाही. आणि म्हणून हा बळीराजा शेत रस्ता योजना आहे, अतिशय चांगली योजना आहे. मी शासनाचं अभिनंदन करतो. यापूर्वी मातोश्री पानंद रस्ता होता, त्यापूर्वी EGSC योजना होती, त्या योजनांचं काय झालं आपल्याला माहिती आहे. मातोश्री पानंद रस्ता जो आहे, माझ्याकडे 300-350 रस्ते आहेत, परंतु एकही रस्ता झालेला नाही. याचं कारण सांगू तुम्हाला. याचं कारण आहे, मुनगंटीवार साहेब ऐका जरा, मातोश्री पानंद रस्त्याचं अपयश सांगतो. त्याच्यामध्ये जे काही लेबर आहे, जो लेबर कंपोनंट आहे, तो लेबर तिथे येत नाही आणि लेबरचं त्या ठिकाणी हजेरी घ्यावं लागतं, त्यांचे व्हिडिओ काढावं लागतं आणि त्याच्यामुळं लेबर नसल्यामुळं अधिकारी अडचणीत येतात. मातोश्री पानंद रस्ती योजना फ्लॉप आहे आणि म्हणून आता बळीराजा जी आणली आहे, जी बळीराजा योजना आहे ती चांगली योजना आहे. मात्र त्याच्यामध्ये एक गोष्ट करावी लागणार आहे. राठोड साहेब, आता जे बजेट आहे, बजेट येणारं, मी प्रॅक्टिकल सोल्युशन सांगतो, नाहीतर ही उगीच आपल्या वल्गना इथे व्हायला नको. ते आता जे बजेट आहे, या बजेटमध्ये कमीत कमी 8,000 ते 9,000 कोटीची तरतूद या येणाऱ्या आगामी बजेटमध्ये असलं पाहिजे. मी याचा अभ्यास केला, कारण माझ्या 2 तालुक्यातल्या मतदारसंघामध्ये 1700 शेतरस्ते पानंद रस्ते आहेत. 1700. आता 1700 एका वेळी होणार नाहीत. 200-250 जरी झाले आणि एका रस्त्याला तुम्ही 10-15 लाख जरी पकडलं तरी मला 50 ते 60 कोटी एका वर्षासाठी लागणार आहे. माझ्या मतदारसंघात 50-60 कोटी गुणिले 7 मतदारसंघ, एका जिल्ह्याला साधारणपणाने 300 कोटी लागतात. असे 32 जिल्हे जर तुम्ही केले तर तुम्ही 8 ते 9,000 कोटीचं बजेट असेल तर ही योजना जाईल आणि 5 वर्षामध्ये काहीतरी पूर्ण होईल. पण अध्यक्ष महोदय, मला खूप खेद वाटतो, मी काही राजकारणामध्ये नव्हतो. मुनगंटीवार साहेब, मी राजकारणात नव्हतो, मी शासनात काम करत होतो. आणि जेव्हा गावाकडे गेलो आणि जेव्हा आता आमदार म्हणून जेव्हा मी गावागावात फिरतोय, मतदारसंघामध्ये फिरतोय, तेव्हा मला लाज वाटते. माझा देश 75 वर्ष झाली स्वातंत्र्य होऊन आणि राज्य हे 65 वर्ष झालेलं आहे. अजून गावामध्ये, काही गावामध्ये स्मशानभूमी नाही आहे. स्मशानभूमी नसलेले 20 गावं माझ्या मतदारसंघात आहेत. 20 गावं. लाज वाटायला पाहिजे आपल्याला. स्मशानभूमी नाही, बेसिक स्मशानभूमी नाही. त्या ठिकाणी स्मशानभूमीच्या बरोबरच त्या ठिकाणी आता हे बाकीचं व्यायामशाळा नाही, अभ्यासिका नाही म्हणायला काही हरकतच नाही. तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, जिल्हा परिषद, प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, अंगणवाड्या या ठिकाणी काहीच नाही, दुरुस्त्या नाही. आणि म्हणून DPTC मधून किंवा कुठल्याही मार्गानं हा निधी सोडवण्यात येणार नाही. नुसतीच आम्हाला भाषणं करतोय, त्याला अर्थ नाही. म्हणून हे जे काही शक्तीपीठ आहे, शक्तीपीठाला 1 लाख कोटी खर्च करण्याऐवजी माझी विनंती आहे सरकारला, माननीय मुख्यमंत्री महोदयांना, मी टाहो फोडून विनंती करतोय मुख्यमंत्री महोदयांना, शासनाला, अध्यक्षाला, हे 1 लाख कोटी शक्तीपीठावर शक्ती खर्च करण्याऐवजी स्मशानभूमीचा प्रोग्राम आखा. त्या ठिकाणी जिल्हा परिषद, प्राथमिक शाळा, अंगणवाड्यांचा तो जो काही समृद्धीचा प्रोग्राम आखा. अभ्यासिका, व्यायामशाळा देण्यात याव्या. याशिवाय दलित वस्तीमध्ये नागरी सोयी सुविधा नाहीत, कसल्या सुविधा नाही. दुसरी मागणी अध्यक्ष महोदय तुम्हाला होते की नाही बरोबर आहे. दुसरी मागणी काय होते की सामाजिक सभागृह पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांचं किंवा शिवाजी महाराजांचं मंदिरांचं गावामध्ये कुठेतरी सामाजिक सभागृह पाहिजे. त्याच्याबद्दल काय प्रोव्हिजन आहे? काहीच प्रोव्हिजन नाही. दलित वस्तीचे कामं शासनाकडून देण्यात येत नाही. आता 25-15ची कामं बंद झालेली आहे, 30-54 बंद झालेली आहे. मग विकासाच्या गप्पा मारतो आपण, ह्या मारू नका. दुसरं असं की जे होतंय तेवढंच बोला ना. आणि महाराष्ट्राचं कुठं स्पर्धा लावली तुम्ही? महाराष्ट्र पूर्ण आपला इकडे खड्ड्यात गेलेला आहे, त्याला सुधारा. आणि महाराष्ट्र म्हणाले इकडे चालले, हे जे कौतुक करण्याची घाई या शासनाला का झाली आहे मला हे समजत नाही.